सर्वा ज्यांचा चेहरा पाहण्यासाठी मित्रांनो संपूर्ण क्रीडा विश्व तरसलेलं असतं. चार्मिंग हँडसम गौरवजी सावंत सर आज स्वतः या ठिकाणी इन ॲक्शन मध्ये आपल्याला मैदानावरती सेवा करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या संपूर्ण टीमचं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीचे ऑफिशियल इंजिनियर आणि त्यांच्या संपूर्ण संच कमिटीचं टीमचं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर ऑफिशियल स्कोरर आमचे मान्यवर शशीदादा पाटोळे अगदी सेवेशी तत्पर या ठिकाणी आपल्यासोबत सेवा देत आहेत. आपलं सुद्धा मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सामना चालू झालाय. शिवांजली शेनवे आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय अभि टेंबरेकर. या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 बॉल डॉट. अमित टेंबरेकर बी हा संघ मैदानावरती बॅटिंगसाठी उतरलाय. धावफलकावरती आपण पाहताय अजूनही खातं खोलायचंय. प्रतीक भोईर आणि सचिन भोईर ही सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंगसाठी उतरलेत. गोलंदाजी मार्कवरनं तुषार समोरच्या दिशेला लॉफ्ट केलंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे फिल्डर पासून. या चौकाराच्या मदतीने तुम्ही पाहताय खातं खोललं. सचिन भोईरच्या बॅटमधनं आलेल्या 4 धावा. इथे लॉप करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाही. शॉर्ट मिड विकेटवरती फिल्डर आहे त्या ठिकाणी स्टॉप केलंय. एक सिंगल मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीने इथे आपण पाहताय स्कोर कार्डला थोडीशी चालना मिळतीये. एकंदरीत 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकात आपण आहोत. कालचा दिवस तुम्ही पाहिला. या ठिकाणी टिलेकर चषक 2026 या निमित्तानं आपण कालच्या दिवसामध्ये जबरदस्त मॅचेस इथे एन्जॉय केल्या. अर्थातच याच परिसरातील या वर्षीच्या हंगामातील तुफान फॉर्म मध्ये असणारी टीम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण या संघानं कालचा दिवस गाजवला. कालची संध्याकाळ आपल्या नावावरती केली. टिलेकर चषकाची एक ट्रॉफी इथून घेऊनच जायची आहे या अनुषंगानं त्यांनी सुरुवात केली आणि शेवटच्या अंतिम टप्प्यात क्वालिफायरच्या मॅचमध्ये सुद्धा नक्कीच त्यांनी बाजी मारली. कालच्या काही सामन्यांमध्ये तुम्हाला जितू पाटोळे, नरेश पाटोळे, पप्पू पाटोळे टॉप ऑर्डरचे नक्कीच बरेच खेळाडू पाहायला मिळाले नाहीत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत शेंद्रुन संघानं आणि त्यांच्या काही नौक्या प्लेयर्सनं जबरदस्त कामगिरी केली. व्हाईट बॉल इथे अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकेल ते 6 वरती. आणि विशेष आठवण करून आम्हाला देत आहेत. काल आम्ही या ठिकाणी अनुपस्थितीत होतो. स्वतः राम पाटोळे सर इन ऍक्शन मध्ये होते. लेजेंडरी प्लेअर. अर्थातच हल्ली ते कोचच्या भूमिकेमध्ये असतात. इथे चेंडू हवेत. झेलची सुवर्ण संधी. पकडला जाईल का झेल? यस, झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. अमित टेंबरेकर बी संघ महाराज क्रीडांगण अगदी आपण पाहताय ठिले नगरीच्या जवळपास वसलेले हे मैदान. त्याचबरोबर टेंबरे फाट्यावरती मुरबाड शहापूर हायवेच्या नजदीक आणि अगदी लागून असलेलं हे मैदान. ऐतिहासिक मैदान. जबरदस्त ही क्रीडानगरी या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करताय. या वर्षीच्या हंगामामध्ये शेंद्रुन प्रीमियर लीग या मानाच्या स्पर्धेनं या मैदानावरती सुरुवात केली. त्यानंतर तुम्ही भरपूर साऱ्या स्पर्धा या मैदानावरती पाहतायत. अतिशय सुसज्ज क्रीडानगरी. ठिलेकर ग्रामस्थांचं भरपूर मोलाचं सहकार्य. एवन जोडी सागरभाई ठाकरे आणि सुनीलभाई भावार्थे या जोडीचं अगदी या संपूर्ण स्पर्धेसाठी जीवाचं रान करताना पाहायला मिळत आहे. दिवस रात्र करून हे मैदान जर आपण पाहिलं असेल तर त्यांनी सजवलंय. गेली 10 दिवसापूर्वी साहेबांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यांच्या समवेत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा त्या ठिकाणी दुर्दैवी टीमचं मनापासून आपण कौतुक करूयात. त्याचबरोबर त्याच परिसरातनं कुलवंत नगर हा संघ सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. डोळखाम विभागामध्ये डोळखाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तो संघ खेळतो. त्यांचा सुद्धा खेळ नेहमीच चांगला राहतोय. एकाच परिसरातनं हे दोन संघ जबरदस्त खेळ करताना तुम्हाला नेहमी पाहायला मिळत असतात.
मान्यवर संतोषजी ठाकरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शॉर्ट रन, 1 शॉट आणि त्यानंतर रनआउट. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. रिटायर्ड पोलीस ऑफिसर मान्यवर संतोषजी ठाकरे करत सीमा पार चौकार, करत सीमा पार चौकार. या 4 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यानंतर धावफलकाला एक गती प्राप्त होतीये. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय तर 21 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामस्थ मंडळ ठिळे आयोजित ठिलेकर चषक 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम, दैदिप्यमान सोहळा, अतिशय दर्जेदार आयोजन, दमदार नियोजन, प्रत्येक गोष्टीवरती अचूक नजर, प्रत्येक गोष्टीवरती क्वालिटी मेंटेन केलेली तुम्ही पाहताय. जबरदस्त क्रिकेटचा हा अद्भुत नजराणा या ठिकाणी पेश होत असताना दिवस क्रमांक 2 मध्ये आपण पाहताय 2 धाकड संघांच्या दरम्यान मुकाबला मैदानात पेश होतोय. इथे कव्हर स्वीपरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, फिल्डर त्या ठिकाणी चूक केली. अशा पद्धतीच्या चुका जर कराल तर अशा चुकीला माफी नाही. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. या चौकाराची मदत मिळेल स्कोर कार्डला. धावफलक 25 वरती जाऊन पोहोचतंय. टिचून मारा करत असताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत, मात्र या ठिकाणी फिल्डरची साथ मिळाली नाही. सीमारेषेवरती चेंडू अडवत असताना चूक केली आणि या चुकीचं रूपांतर या ठिकाणी 4 धावांमध्ये झालंय. 4 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावफलक तब्बल जाऊन पोहोचलं 25 वरती. मान्यवर दीपक बुधाजी ठाकरे साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. मान्यवर दीपक बुधाजी ठाकरे दादांना विनंती आहे आपण मंचावरती या, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. इथे लॉंग ऑन वरती फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी चालाखी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संदीप पडवळ यांचा आणि ही चालाखी कदाचित अंगलट आली. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. या 2 धावा कंप्लीट करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकेल 27 वरती. 27 ऑन बोर्ड. 27 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट. आता मात्र आम्ही टेंबरेकर बी हा संघ खेळतोय. टेंबरे गाव म्हटलं म्हणजे या गावातनं तुम्हाला भरपूर सारे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. प्लेयर्स तुम्हाला खेळायला पाहायला मिळत असतात. मोठं गाव आहे आणि या अनुषंगानं तुम्ही पाहाल तर भरपूर सारे एकाहून एक चांगल्या दर्जाचे प्लेयर्स मैदानावरती उतरत असतात. जयेश भोईर आणि अनिकेत भोईर जोडी मैदानावरती. स्ट्राईकवरती अनिकेत भोईर खेळतोय, ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं 1 षटकार 2 चौकार. हार्ड हिटर फलंदाज. इथे आपण पाहताय गती कमी केली, गती परिवर्तन होतं. चेंडूवरती चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अतिशय चांगला चेंडू. डॉट येतोय. षटक संपले 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पाहताय स्कोर कार्ड वरती जमल्यात 9.00 ची सरासरी, 27 धावा, 27 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच शिरगाव विपक्ष रायझिंग स्टार आल्याणी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ होईल. 3 षटकांमध्ये धावा जमल्यात एकंदरीत आपण पाहताय 27. आम्ही अल्यानीकर चषकाचे दमदार आयोजक तथा रायझिंग स्टार अल्यानी संघाचे सुपरस्टार प्लेयर जेडी भाई अर्थातच जयजी वाळिंबे यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झाले. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर विलासदादा वाळिंबे आपलं सुद्धा मनापासून स्वागत आणि आपल्या संपूर्ण टीमचं स्वागत आहे. 27 धावा, 27 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी चालू होतंय. गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती शेवटच्या षटकासाठी नाना. पहिलाच बॉल. फसवा चेंडू, गती परिवर्तन. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय तर अगदी स्लोवर वन डिलिव्हरी. विकेटच्या मागणं चेंडू पकडून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी आपण पाहताय हिट झालं नाही. सिंगल मिळाली. एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळतं 28 या आकड्यावरती. नाना गोलंदाजी मार्कवरती. इथे आपण पाहताय जयेश आणि अनिकेत या 2 फलंदाजांच्या दरम्यान एक चांगली भागीदारी, पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्टअप होत असताना
शेवटच्या षटकाचा हा खेळ. इथे पहा समोरच्या दिशेला चपराक लगावली आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट झाली. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. थ्रो आला होता मात्र त्या ठिकाणी गॅदर करणं शक्य झालं नाही. अतिशय वेगवान सिंगलच्या निश्चितच सिंगलवरती समाधान न मानता लगेच सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं. चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहताय. अनिकेत भोईर सर्व जबाबदारी त्यानं स्वीकारली आहे. इथे चेंडू चांगला विकेटकीपर अडवण्यात असफल. चेंडू चाललाय मागे त्या ठिकाणी. शॉट फाईन लेगला बीट करून मागे जातोय. 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. 22चा इशारा. धावा मिळत आहेत. 2 रन्स कहा से भी आए आना जरुरी. 4 षटकांची मॅच असते. प्रत्येक धाव तुम्हाला निश्चितच विजयासाठी हकदार बनत असते. विजयासाठी तुम्हाला मदत करत असते. या अनुषंगानं 22च्या या 2 धावा मिळत आहेत आम्ही टेंबरेकर बी या टीमला. बॅट फिरवतायत. हा चेंडू चेक केला जाईल. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. तिथून आपण पाहताय तर निश्चितच पंचांनी दंडित केलं. हा व्हाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती 33. व्हाईट बॉल चेक करायचा का? बॅटिंग टीम रिव्ह्यू. ओके. अंपायर डिसिजन इट इज अ व्हाईट बॉल. मात्र फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केलाय. तिसरे पंच आम्हाला जोडले जातील. फिल्डिंग टीमनं अंपायर डिसिजन व्हाईट. फिल्डिंग टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच आम्हाला जोडले जातील. अंपायरच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज केलंय. थर्ड अंपायर आम्हाला जोडले जातील. या ठिकाणी चेक करतायत. व्हाईट बॉल. हॅलो. व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय सुद्धा आपल्याला मिळतोय व्हाईट बॉल. सिंगल मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. एका धावेच्या मदतीनं ते 33 या धावासंख्येवरती जाऊन पोहोचलंय. 33 ऑन बोर्ड. लास्ट ओव्हर. शेवटचं अंतिम षटक. नाना गोलंदाजी मार्कवरती. धावफलक अगदी आपण पाहिलं तर सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतय. फटका चांगला लॉंग लेगला पार करत असताना बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हा चौकार मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीनं तुम्ही पाहताय तर स्कोर कार्ड अगदी वेगानं पुढे चाललंय. 37 या धावसंख्येवरती. या षटकाचा आपण विचार करताय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज नाना. थोडस इथे आपण पाहताय तर महागडं षटक. धावफलकावरती 37. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. शिरगाव संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. मान्यवर चेतनजी मडकेसर आणि त्यांचा संपूर्ण संघ या ठिकाणी अगदी वेळेत उपस्थित झालात. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. चेतन मडकेसर आपणास विनंती आहे आपण या मंचावरती. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. शुभ सन्मान केला जाईल. हॅलो. हॅलो चेक. इथे फुलटोज मिळतोय. समोरच्या दिशेला स्टेट ड्राईव्ह. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि ही दुसरी धाव घेत असताना इथे मिळालाय झटका. बॅटिंग करणाऱ्या आम्ही टेंबरेकर बी या टीमला फलंदाज बाद. धावफलकावरती 38. अद्यापर्यंत अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक. लास्ट बॉल. या चेंडूवरती प्रहार केलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूर राहतोय. जाऊन अडवण्याचा प्रयत्न तो करेल. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. शेवट गोड केलाय आम्ही टेंबरेकर बी या संघासाठी. अनिकेत भोईरनं एक जबरदस्त कॅमिओ मैदानात पेश केला. 4 षटकं संपली आहेत. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 42 आणि 43चा पाठलाग. मान्यवर मनोहरजी ठाकरे माजी उपसरपंच ग्रामपंचायत ठिले साहेबांना विनंती आहे आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. रायझिंग स्टार अल्याणी आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती उतरेल टीम शिरगाव. जय हनुमान शिरगाव आणि रायझिंग स्टार अल्याणी दोन्ही टीमचे कॅप्टन. मैदानाच्या बाहेर जो जुना चेंडू गेलाय तो
नितीन आपण तो चेंडू आतमध्ये टाका, पंचांकडे सुपूर्द करा. ओके ओके. सर्व मित्र परिवाराचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. टॉस होतोय त्या ठिकाणी आपण पाहताय तर दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. एका बाजूनं रायझिंग स्टार आल्याणी, दुसऱ्या बाजूनं संघ खेळेल जय हनुमान शिरगाव. दोन्ही संघांच्या दरम्यान या ठिकाणी टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल पार पडत असताना अतिशय हा सुद्धा चुरशीचा सामना तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करू शकाल. टॉस होतोय दोन्ही संघांच्या दरम्यान. कॅप्टन विलास, दुसऱ्या बाजूने कॅप्टन महेश. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय तो रायझिंग स्टार आल्याने. या संघाने निर्णय कळवा, फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलाय आणि बॅटिंगचं पाचारण दिलंय ते समोरून जय हनुमान शिरगाव या टीमला. 4 षटकांचा खेळ संपलाय. या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या जमवल्यात 42 आणि 43चा पाठलाग या ठिकाणी सुरू होतोय. जबरदस्त मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ताकदवर संघांच्या दरम्यान ही लढत या ठिकाणी सज्ज होतीये. अर्थातच एका बाजूने संघ खेळतोय आम्ही टेंबरेकर बी आणि त्यांना फाईट करत असताना टीम उतरेल शिवांजली शेनवे. 43 धावांचा पाठलाग समालोचन कक्षामध्ये. अर्थात थोडंसं परिवर्तन आपण करूयात. निश्चितच मी माझ्या वाणीला थोडी विश्रांती देतोय आणि समालोचन कक्षामध्ये सन्मानपूर्वक निमंत्रित करूयात कालच्या दिवसापासून आपल्या सर्वांच्या सेवेसी द लिजेंडरी कॉमेंटेटर मान्यवर मनोजजी कारवे सर आपल्यासोबत. धन्यवाद. धन्यवाद रिस्पेक्टेड कॉमेंटेटर सोमनाथ खाडे सर. प्रेक्षकांनो, आपल्या आयुष्यामध्ये दुःख आल्याशिवाय आपल्याला सुखाची किंमत कळत नसते. रस्त्यामध्ये ठेचा लागल्याशिवाय चांगल्या रस्त्याची किंमत कळत नसते. आपल्या आयुष्यामध्ये वाईट वेळ आल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नसते. आणि अगदी तसंच आपल्या आयुष्यामध्ये वाईट माणसं भेटल्याशिवाय चांगल्या माणसाची किंमत कळत नसते. आणि हे जीवनाचं कटू सत्य मित्रांनो. या गोष्टीचा विचार करा. मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. राम पाटोले सर, आपण काय दर्शवलं? बरोबर, कालच्यासारखंच त्यांना सुद्धा जाणवलं की आवाजातून फॅनचा वाऱ्याचा आवाज जातोय आमच्या आवाजातून आणि फॅन थोडंसं आम्ही डायव्हर्ट करतोय. कृपया फॅन चालक जे असतील त्यांनी फॅनला थोडंसं डायव्हर्ट करायचं आहे. नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांचं हार्दिक स्वागत. दुपारची वेळ 12:25 होतात आणि नवीन सामना आम्ही आपल्या भेटीस घेऊन आलेलो आहे. निमित्त आहे ठिलेकर चषक 2026. आम्ही ठिलेकर आयोजित ही स्पर्धा ठिलेकर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने ही दिमागदार स्पर्धा पाहतो आपण. संपूर्ण गाव या स्पर्धेसाठी एकत्र झालं आणि पाहता पाहता या उत्कृष्ट स्पर्धेचं निर्माण झाले या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती ठिले या ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे. हा स्पर्धेचा दुसरा दिवस. नवीन सामन्यातील पहिला चेंडू, बॅटची कड घेतली होती विकेट किपरने, तिथे चेंडूला सोडलं, झेल सोडला म्हणू शकतो आपण. पहिला चेंडू अचूक नियंत्रण होतं, आउट स्विंग टाकला होता, टप्पा पडला, चेंडू अगदी बाहेर वळला आणि त्या चेंडू ती काहीसं कट करायचा प्रयत्न केला होता बॅटर मिहीर याच्या माध्यमातून. मिहीर पडवळ खेळतोय आणि नॉन स्ट्राईकला संदीप पडवळ आहे. ही जोडी आपण पाहतोय. धावांचा पाठलाग 43 करायचा आहे. लक्ष इथे आपिस ड्राईव्ह केला पाहतो आपण. कव्हर पॉइंटला दिशा दिली, कॅमेरामॅनच्या डोक्यावरून जात असताना चेंडू एका टप्प्याने 1 to 4 4 धावांसाठी. चांगलं अगदी कनेक्शन होतं बॅट आणि बॉल मधून. बघितलं आपण, कर्णमधूर आवाज आला, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. आणि असा साऊंड आला की प्रेक्षक सुद्धा टाळ्यांचा राऊंड मारत असतात. टाळ्यांचा साऊंड त्याचा येत असतो
आणि नक्कीच ते राऊंड फायर झालं पाहिलं आपण आणि चौकाराने ते धावसंख्येला सुरुवात केलेली आहे शिवांजली शेनवे संघाने. पहिली इनिंग समाप्त झाली. त्या ठिकाणी अमित टेंबरेकर बी संघाने निर्धारित 24 चेंडूंमध्ये 42 धावा उभ्या केल्या आणि 43 धावांचं आव्हान इथल्या आपल्या हाताशी मनाशी ध्यानाशी बाळगून सलामीची जोडी आता प्रयत्न सुरू करत आहे. खेळाडू कक्षामध्ये विनंती आहे, प्लेयर ऑफ शिवांजली शेंडवे आपण आतमध्ये बसा, खुर्च्या पण आतमध्ये घ्या. इथे पुन्हा आता कवरला दिशा दिली आहे. अगदी दोन्ही पण फिल्डच्या डोक्यावर चेंडू जातोय. आता पॉईंटच्या दिशेने चेंडूने दिशा धरली आहे, वेग धारण केलं आणि पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चौकार आपण पाहतोय. 4 धावांसाठी सुंदर शॉट. शिरगाव टीमचा जो स्क्वॉड आहे आपण बाहेर बसा प्लीज, पडद्याच्या बाहेर बसा साहेबांनो मंडळी, किंवा कक्षामध्ये बसा. आपण सावलीमध्ये जाऊ शकता, प्रेक्षक कक्ष उभारलेले आहे तुमच्यासाठी, किंवा आपण मंचकाकडे येऊ शकता, जागा खाली आहे. या आपलं हार्दिक स्वागत. इथे लागोपाठचे 2 चौकाराने स्वागत केलं. गोलंदाजाचा पहिला चेंडू कायसा बीट करत असताना त्याच बॅटरने इथे अगदी लक्षणीय उल्लेखनीय 2 चौकार मारले आणि धावसंख्या 8 वरती नेऊन ठेवली आहे मिहिर याने. टॅप केले हलक्यात आणि इथे हापम पूल होतं. इथे उचली घेणारा चेंडूला ऑफ साईडचा चेंडू तो ऑन साईडला तटवायचा होता. बघा तिथे दाखवते सुद्धा. इथे पोझिशनमध्ये आला नव्हता, स्वतःला थोडंसं ॲडजस्ट करणं गरजेचं होतं. तिथे बॅटर बघितला आपण मिहिरने, त्याच पद्धतीने फोर्सचा प्रयत्न केला. चेंडू छाटीच्या समोर जात असताना उचली घेणारा चेंडू होता. तुमचं ॲडजस्टमेंट, तुमचं फुटवर्किंग, तुम्ही रूम बनवणं, जागा बनवणं, ह्या फार गोष्टी महत्त्वाच्या असतात क्रिकेट खेळण्यामध्ये आणि त्यामुळे तुमचा चांगला शॉट क्रिएट होत असतो, चांगला फटका बनत असतो. हो इथे बघा मस्त रूम बनवली. बॅकफुटला गेला, पॉज घेतला, काहीसं लेट कटचा नजारा पेश केला बॅकवर्ड पॉईंटला सिंगलसाठी. कारण तसं पाहता संदीपने ही सिंगल जी काढली ती मिहिरला स्ट्राईक देण्यासाठी होती. ही त्याची स्ट्रॅटेजी होती, रणनीती आखलेली आहे बरोबर. म्हणतात ना का जिंकण्याची क्षमता एवढी ठेवा मित्रांनो की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला हरवण्यासाठी नुसते प्रयत्न नव्हे तर कट कारस्थान रचले पाहिजेत. इतकी हिंमत ठेवायची असते जिंकण्यासाठी, प्रवृत्त करायचं असतं समोरच्याला. त्यालाच म्हणतात यशस्वी व्यक्ती, यशस्वी खेळाडू म्हणतात, यशस्वी लढवय्या या व्यक्ती म्हणतात. ही लढाई असते जीवनाच्या पटलावरती सुद्धा. आपल्या संकटांना सामोरं जाताना आपल्याला लढाई करावी लागते, तरच आपलं जीवन सुकर होऊ शकतं. दुःखातून आपल्याला सुखाचा शोध घ्यायचा असतो. इथे धावांचा शोध घेत असताना काय मस्त शॉट केलाय, लॉफ्टेड ऑन ड्रॅप होता आपण लॉंग ऑनच्या वर एका टप्प्याने 4 धावांसाठी गुड शॉट. आणि पहिल्या षटकाची समाप्ती याच बरोबर झालेली आहे. एकीकडे बाद नाही, चांगली सुरुवात धावांचा पाठलाग करत असताना इथे पाहतो आपण शिवांजली शेनवे संघाने उभ्या केल्या बिन गडी बाद 14 धावा. चौदा धावाने सुरुवात चांगली केली. इथे स्टार्टअप चांगलं दिलंय आणि काही नुकसान होऊ दिले नाही, ही मात्र अगदी महत्त्वाची काळजी घेतलेली आहे. संकट येतील हे तुझं त्यांना माहिती आहे, पण म्हणतात ना की प्रेक्षकांना की संकट टाळणं आपल्या हातात नसतं, आलेल्या संकटांना तोंड करणं आपल्याच हातात असतं. म्हणून संकटांना न घाबरता आपण आपल्या आयुष्याच्या पटलावरती मार्गक्रमण करत राहिलं पाहिजे, तरच आपण आपल्या यशाला गवसणी घालू शकतो. म्हणून तर किशोरदाने गाणं गायलं की दुःख अंदर सुख की ज्योती, दुःख ही सुख का ज्ञान, दर्द लेके जन्म लेता हर कोई इंसान. माणसाचा जन्म होताना सुद्धा आपल्या आईला फार मोठा दर्द सोसावा लागतो. सहजतेने पुत्र किंवा कन्या प्राप्त होत नसते, कन्यारत्न पुत्ररत्न प्राप्त होत नसतं. फार मोठं दुःख सोसावं लागतं आणि या दुःखाच्या वाटेवरतीच आपण आनंद साजरा करत असतो. त्या दुःखातून जो मिळतो ना तो खरा आनंद असतो. म्हणून म्हणतात ना की मेहनतीचं फळ फार अगदी गोड असतं. आयतं फळ अक्षरशः त्या गोडीचं नसतं, त्या तोडीचं नसतं मित्रांनो. त्यालाच म्हणतात आयत्या बिलात नागोबा. आपल्या वडिलांची कमवलेली प्रॉपर्टी त्याच्यावरती आपण रुबाब करणं चुकीचं असतं, पण आपण स्वतःच्या पद्धतीने आपण जो रुबाब करत असतो आपल्या स्वतःच्या मेहनतीने, त्या आपल्या मेहनतीवरती आपल्या मम्मी पप्पाने रुबाब केला पाहिजे, त्याला म्हणतात रुबाबदार व्यक्ती, त्याला म्हणतात मोठा माणूस. खरा माणूस तोच असतो, लक्षात घ्या. इथे हा चेंडू खोलट टप्प्याचा होता, त्याला ड्राईव्ह करायचा प्रयत्न झाला होता संदीप पडवलकडून, पण संदीप पडवलला तो पडवडला नाही अजिबात आणि इथे धावसंख्या 14 वरती स्थिर आहे. पहिला चेंडू इथे मार्गस्थ केला होता अजय लाड याने. अजय नवीन गोलंदाज इथे सज्ज झाला. 4 ओव्हरमध्ये 43 धावांचं आव्हान आहे, डोळ्यासमोर ठेवलंय, कारण एकही गडी बाद झाला नाहीये. चांगली इथे बॅटिंग करतात दोन्ही पण बॅटर. हा 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 हो मस्त मस्त, अगदी चेंडू पायामध्ये होता त्याला खोदून काढलाय. इथे अनिकेत आलाय, अगदी डीप मिडविकेट झोनकडे तो लॉंग ऑनच्याकडून वेगाने आला. त्या दरम्यान धावांचा वेग जो वाढत होता त्या धावा 2 पर्यंत थांबवल्या की सिंगल नाही. इथे धावसंख्या पुढे जाते, एकच सिंगल घेतली. वा
मस्त चौकात सुद्धा अडवला आणि अटॅकिंग फिल्डिंग केली अनिकेतने. ही तुमची फिल्डिंग तुमच्या धावसंख्येला संरक्षित करू शकते. आणि इथे धावसंख्या 1ने पुढे अलगदपणे उडी मारत असताना 15 वरती जाऊन ठेपलेले आहे टीम शिवांजली शेनवे संघाची. दुसऱ्या बाजूला अमित टेंबरेकर बी. काल अमित टेंबरेकर हे संघ सुद्धा खेळला, पण तो एका महत्त्वाच्या सामन्यामध्ये तो संघ पराजित झाला. त्या संघामध्ये आपण बघितलं निखिल, सचिन सातपुते, राहुल. ओ हो, फ्लॅशी लुकिंग, फ्लॅट स्ट्रोक आहे लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा षटकार. चांगला अगदी पाहण्याजोगा क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं या फटक्यामध्ये. तंत्र होतं, जंत्र मंत्र सर्व समाविष्ट होत असताना मीरने या फटक्याच्या माध्यमातून अक्षरशः मैदानाच्या बाहेरच्या जंगलात ती विहीर गाठली. त्या चेंडूने पाहिला आणि धावसंख्या 21 वरती आहे. 21 ऑन द बोर्ड. खूप छान खेळतात, मस्त खेळतायत. यालाच म्हणतात धावांचा पाठलाग करणं, याला म्हणतात विजयाची भावना मनामध्ये जोपासणं म्हणतात. मला जिंकायचं आहे, मला माझ्या परमात्म्याने ह्या आयुष्याच्या पटलावरती जिंकण्यासाठीच पाठवलेलं आहे. आणि त्यानुसार तसंच परफॉर्मन्स इथे करत असताना, तसंच आपण पाहतो की भूमिका निभावत असताना परमेश्वर काय म्हणतो की मी तुला जगाच्या पटलावरती चांगली भूमिका का देतो, कठीण भूमिका का देतो, त्याच्यात ती करण्याची ती क्षमता आहे. म्हणून मी तुला संकट सुद्धा देणार, दुःख सुद्धा देणार. ते तुला झेलायचं असतं, पेलायचं असतं. इथे मात्र झेल पेलला जाईल का? येस, नाही. झेल सोडला मित्रा की मॅच सोडली. येणारी वेळ सांगेल तुला. या बारीक बारीक गोष्टी फार मोठं तुमचं नुकसान करत असतात. बॅकफुटला जाऊन फोर्स करायचा होता तिथे, नीटचं एलिव्हेशन नाही मिळालं, मिसटायमिंग स्ट्रोक होता आणि वाईडीस मिड ऑफला तिथे झेलचा प्रयत्न केला गेला, पण तो झेल निसटला हातातून. किरणजी भावार्थे, DNK पोल्ट्रीवाले, त्यांचे स्वागत आणि सन्मान्य आमचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी साहेब संतोषजी ठाकरे साहेब आपण सुद्धा आलेले आहेत. या क्रिकेटचा आनंद घेतात. आपण घेत आहेत चौकाराचा आनंद, जो बघितला आपण की बॅकवर्ड पॉईंट आणि वाईडीस थर्डमॅनला चेंडू गेला होता 4 धावांसाठी. धावसंख्या अगदी 26 वरती जाऊन ठेपलेली आहे. षटक क्रमांक इथे दुसरं सुरू आहे आणि 5 चेंडू पडलेत. लास्ट टू गो. चांगला दोघांचा तालमेल पाहतो आपण. आपल्या संघाला जे टार्गेट दिले ते कशा पद्धतीने पार करायचं याचं प्रात्यक्षिक दाखवतात जणू काय दोन्ही पण बॅटर. मीर पडवळ वैयक्तिक धावसंख्या त्याची आपण पाहतोय 20 वरती खेळतोय आणि संदीप पडवळ खेळतोय वैयक्तिक 6 वरती. लॉफ्ट केलाय. इथे एलिव्हेशन कमी आहे. झेलच्या काळी तिथे क्षेत्रशः अनिकेतने टिपला झेल आणि फलंदाज झाला फेल. पहिला धक्का लागत असताना शिवांजली शेनवे संघाला निमंत्रित केलं. यालाच म्हणतात चांगली बॉलिंग. चांगला बॉलर तोच असतो की समोरच्या चांगला फलंदाजाला तर प्रवृत्त करू शकतो चुका करण्यासाठी. खेळाडू कक्षातील खेळाडू आणि प्रेक्षक आपण पडद्याच्या मागे जा. तिथे आपण लेटू नका, खेटू नका प्लीज. पडद्याला बाहेर जा प्लीज मित्रा, प्लीज. तुमचं हे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. बाकी आम्ही तुमच्याकडून काहीच मागत नाही, एवढंच सहकार्य आम्हाला पाहिजे. कारण लाईव्ह स्पर्धा आहे मित्रांनो. ठिलेकर चषक 2026 फार मोठं इथे ह्या गावाने पुढाकार घेतलाय. प्रत्येकाने सडेल हाताने मदत केली. आता सुद्धा गावात जाऊन आलो. आमचे सचिन ठाकरे साहेबांचं निमंत्रण होतं की सर एकदा घरी चला. त्या दरम्यान सागर ठाकरे साहेबांचं घर सुद्धा बघितलं. समोरासमोर घर आहेत त्यांची. आणि गावातून माहिती मिळाली. त्यांच्या आईवडिलांशी बोललो की पूर्णपणे गावाने एकत्रीकरण करून मुलांनी अनेकांनी सुट्ट्या सुद्धा घेतल्यात. काही मुलांनी अक्षरशः मेडिकल सर्टिफिकेट जोडल्यात कंपन्यांमध्ये की मी आजारी आहे, पण आम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे आणि स्पर्धेमध्ये मजा घ्यायची. ही मजा आहे. ही गावाची यात्रा आहे, क्रिकेटची जत्रा आहे. आणि ती जत्रा आपण का सोडायची हे प्रत्येक आपली जॉबधारकाला सुद्धा वाटतं, प्रत्येक आई वडिलांना वाटतं. धावसंख्या इथे पाहतोय सर 26 वरती 26. राजे विकेटचं पतन झालं आणि तेव्हा धावसंख्या थांबली. 2 षटकाची समाप्ती. 14 आणि 12 लागोपाठच्या 2 षटकांमध्ये. आणि इथे बघा सरळ नजर आहे. काय फटका खेळलाय पाहण्याजोगा. नेत्रदीपक ही नजाकत क्रिकेटची दाखवली. काय स्टान्स आहे. स्टेट डाउन ग्राउंड बिगी माल्टी ब्लो सिक्सर. काय फटका सजवला नजरेच्या समोर. जसं काय धनुष्यातून तीर कमान निघावं तसं बॅट पुढे चेंडू निघाला आणि आकाशाला गवसणी घालत असताना अगदी मुंगीला घेऊन हाताशी चेंडू उडाला आकाशी त्या ठिकाणी. आणि धावसंख्या सुद्धा आकाशामध्ये झेप घेत असताना जाऊन ठेपलेले 32 वरती. 32 ऑन द बोर्ड. 43चं आव्हान असताना आता 11 धावांची गरज आणि चेंडू सुद्धा बरोबर 11 शिल्लक आहेत. वा
व्हॉट अ मॅच. रन बॉल इक्वेशन 11 मध्ये 11. ओ हो इथे लुजनर मिळाला होता. काहीसा उचली घेतला कारणाने तिथे बॅटच्या रोलिंग मध्ये चेंडू आला नाही. बघा पुन्हा एकदा डील करून दाखवते तिथे बॅटर. अगदी पूलचा पवित्रा घेतला होता परंतु चेंडू उचली घेऊन विकेट कीपरकडे. चांगली बॉलिंग इथे सचिनने दाखवली. सचिन भोईर गोलंदाज. पुन्हा एकदा बोटाचं रोलिंग केलं. लॉफ्टेड अगदी युवराज सिंगची आठवण, अभिषेक शर्माची आठवण. फ्लॅट सिक्सर लॉंग ऑफच्या वरून. काय हिट करतोय, सुपर हिटिंग करतायत शेनवेकर. शिवांजली जसं शिवबाचं काळीज म्हणतात ना साम्राज्य निर्माणासाठी असावं लागतं, तसं शिवबाच्या काळीजाने अगदी लख करणारी बॅटिंग करतात. याला म्हणतात हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. जगावं तर शिवबासारखं, लढावं तर वाघासारखं. मस्त इथे लढाई सुरू आहे. आणि आपण पाहतोय धावसंख्या वेगाने 38 वरती जाऊन ठेपलेली आहे. 38 ऑन द बोर्ड, 5 पावलं दूर. यावेळेला पुन्हा उडवलाय. मॅच विनिंग सिक्सर. बुर्र, मॅच फिनिश्ड. जबरदस्त फटकेबाजी, बेजोड फटकेबाजी मिहिर पडवळ कडून. त्याच्या बॅटिंग मधून बघितलं पण की तब्बल 4 सिक्सर. अफलातून बॅटिंग, विस्फोटक बॅटिंग केली ती मिहिर पडवळ आणि तोच ठरला सामना.